नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गुढीपाडव्यानिमित्त मी पुरणपोळी बनवणार आहे. तर चला रेसिपी पाहूया. पहिल्यांदा मी पाव किलो डाळ स्वच्छ धुवून शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आता शिजलेली डाळ कढईमध्ये टाकली आहे. तर पाव किलो गूळ मी घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी इथं पाव किलो डाळीला पाव किलो गूळ वापरलेला आहे. तर आता आपल्याला हे चांगली डाळ परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी घट्ट होईपर्यंत पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं सुंठ आणि विलायची पावडर टाकलेली आहे. थोडंसं थंड झालं की पुरण पात्राने असं फिरवून आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पुरण तयार झालेलं आहे आणि कणिक आपण जशी मळतो दररोज तशी त्या पद्धतीने मी मळून घेतलेली आहे. आता इथं कणकीचा मी गोळा बनवलेला आहे. त्यामध्ये पुरण घातलं आहे आणि मी जसं हाताने दाबते तसं त्या पद्धतीने तुम्ही दाबून घ्या, म्हणजे पुरण आपलं फुटणार नाही, पोळी व्यवस्थित होईल. तर आता गोळा आपला तयार झालेला आहे. थोडंसं पीठ घेऊन मी आता पोळी लाटून घेणार आहे. एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता तव्यावर मी पोळी टाकून घेतलेली आहे आणि एक साईडने भाजल्यामुळे ती परतून पण घेतली आहे. तर आता दुसरी साईड पण मी भाजून घेणार आहे. तुम्ही पहा पुरणपोळी किती टम्म अशी फुगलेली आहे. तूप किंवा तेलाचा जास्त वापर करून पुरणपोळी चांगली दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता. तर पहा इथं पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.